नमस्कार, मी सागर बेंद्रे आणि मी आज आलो आहे खास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्यातील आणि कर्नाटक राज्यातील सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवणारे आणि त्यांच्या मनामध्ये राज्य करणारे श्री सिद्ध सोनूदेव यांची मुलाखत घेण्यासाठी. तर बऱ्याच जणांचं श्रद्धास्थान आहे श्री सिद्ध सोनूदेव आणि आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. आज आपण कोणताही वाद घालण्यासाठी आलेलो नाहीत, तर त्यांच्या मनातून जे विचार येतात किंवा ते जे लोकांना सांगतात किंवा लोक त्यांचं काय ऐकतात आणि काय नाही ऐकत, ह्या गोष्टीसाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. तर आपण सुरुवात करणार आहोत श्री सिद्ध सोनूदेव यांची मुलाखत घेण्यासाठी. तर चला मग पहिल्या प्रश्नाकडे वळूया. श्री सिद्ध सोनूदेव यांना एक पहिला प्रश्न मी विचारतोय. तर देवा, मला सांगा, पहिला प्रश्न, मला माहिती आहे तुम्ही माझ्यापाशी येऊन बसलेत, मला माहिती आहे की श्री सिद्ध सोनूदेव म्हणजे कोण, पण मी जनतेसाठी तुम्हाला विचारतोय की श्री सिद्ध सोनूदेव म्हणजे कोण. तर सर्व जनतेला माझा जय काशीलिंग बिरेश्वर, जय महालिंगराया. वा, तुम्ही आम्हाला ह्या पॉडकास्ट मुलाखतीसाठी बोलवलं व एक चांगला दर्जा दिला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो व मी माझी ओळख प्रथमतः करून देतो. माझं नाव सुहास अनिल खिलारे, माझं गाव जांभळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. पण मी बिरेश्वर देवाचा पुजारी असल्यामुळे, मी लहानपणापासून भक्तिमार्गात असल्यामुळे मी भंडारा देण्याचे, देवाचं पूजा करण्याचे काम करतो व ते लोकांचं माझ्यावर विश्वास असल्यामुळे, त्यांची कामं, इच्छाशक्ती एक असल्यामुळे त्यांची कामं पूर्णत्वास जातात. त्यामुळं त्यांनी मला देव ही पदवी दिली व श्री सिद्ध सोनूदेव असं त्यांनी नामकरण केलेलं आहे. तसं सांगायला गेलं तर साहेब, मी कोणताही देव नाही, कुठला तत्त्वज्ञान नाही, मी कुठला देवदूत नाही, मी कुठला भगवान नाही, मी कुठलाही चमत्कार करत नाही. मी एक साधा पापी माणूस आहे. कारण ह्या जमिनीवर वावरत असताना अनेक किडे मुंगी मरतात, आपण गवत तुडवतो, हे सजीवांचं पापच आहे. त्यामुळे ते आम्ही पाप करतोय. त्यामुळं आम्ही देवत्वाचं असं काही आम्ही श्रेष्ठ नाही, त्यामुळं आम्ही स्वतःला देव समजून घेत नाही. लोक आम्हाला पाया पडतात कारण त्यांची काहीतरी आपल्यावर श्रद्धा आहे, त्यांना काहीतरी भंडाऱ्यातनं भक्ती शक्ती एकरूप झाल्यानंतर आपलं कर्म चांगलं असल्यावर त्यांना गुण येतो, त्यामुळं त्यांनी देव म्हटलेला आहे. तर मी एक जगाचं लेकरूच आहे, एक साधा माणूस आहे. श्री सिद्ध सोनूदेव हे लोकांसाठी आहे. लोकांनी मला हार तुरं घातलं, त्यांना बरं वाटतं म्हणून मी घालतो. त्यांना पाया पडायल्यावर त्यांना एक समाधान मिळते म्हणून मी त्यांचे पाया पडून घेतो. कारण ह्याच्या मी विरोधात आहे. मी कोणताही देव नाही आणि मी कुठलीही अंधश्रद्धा पसरत नाही, हेच सांगायचं आहे. तर सोनूदेवाने आता तुम्ही बघितलं, उत्तर दिलं की मी देव नाही किंवा मी कोणताही देव माणूस नाही आहे, मी एक देवाची भक्ती करणारा सर्वसामान्य माणूस आहे. आणि या पृथ्वी तलावर असे कितीतरी लोक आहेत की ज्यांच्याबद्दल आपण आजपर्यंत ऐकलेलं आहे की भंडारा दिला, हे दिलं, ते दिलं, पण तशा काही गोष्टी श्री सिद्ध सोनूदेव यांच्या दरबारामध्ये होत नाहीत. हे त्यांनी त्यांच्या तोंडाने सांगितलेलं आहे. लोकांची श्रद्धा आहे, भक्तिस्थान आहे, म्हणून लोक श्रद्धेपोटी त्यांच्याकडे येतात. त्यांची कधीही इच्छा नसते की कोणी माझ्या पाया पडावं किंवा कोणी मला देव म्हणावं. खूप छान, खूप छान, ऐकून खूप छान वाटलं. तर आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडं. देवा, मला सांगा, ज्यावेळी एखादा भक्त तुमच्याकडे येतो की बाबा देवा, माझं तुमच्यामुळं काम झालं किंवा तुम्ही मला बोलले किंवा तुमच्या आशीर्वादामुळे माझं हे काम झालं, किंवा एखादा भक्त तुम्हाला सांगत होतो की बाबा देवा, फक्त तुमच्यामुळेच हे माझं काम झालं, तर मग ह्या गोष्टीकडे तुम्ही कोणत्या प्रकारे बघता किंवा त्याला काय उत्तर देता तुम्ही, की बाबा खरंच ते तुमच्यामुळे काम झालेलं असतं का? नेमकं ह्याचं कारण काय मला सांगा. म्हणजे त्याचं जर काम होत असेल तुमच्यामुळं, तर मग अशी बरेच लोक तुमच्याकडे आले असते की बाबा माझं एक काम होईना आणि ते काम करा म्हणून. मला याचं उत्तर द्या. मी प्रथमतः पण सांगितलेलं आहे साहेब, मी कोणतीही, माझ्याकडे दैवी शक्ती नाही, मी कोणताही चमत्कार करत नाही. जी सगळी लीला आहे ती भगवंत काशीलिंग बिरेश्वराची आहे, त्याच्या भंडाऱ्याची आहे आणि आपल्या मनात असलेल्या ऊर्जेची आहे. साधू संतांनी काय सांगितलं आहे, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मनाचे संकल्प पावविले सिद्धी. म्हणजे एक अंतर्मन बहिर्मनाची एवढी शक्ती आहे. जर तुम्ही आत्मविश्वासानं कोणतंही काम जर हाती घेतला तर ते आपलं कार्य पूर्णत्वास जातं. तर तेव्हा आपल्या गुरुचं वरदहस्त आपल्या शिरावर हवं, आपल्या कुलस्वामीची भक्ती आपण करावं आणि आपल्या देवाची कृपा आपल्या शिरावर हवं, तर ह्यातून काम होतात. मी आत्मविश्वास जागा करण्याचं कार्य करतो, प्रत्येकाला एक चांगला मार्ग देण्याचं काम करतो. मी ग्रॅज्युएट मुलगा आहे, मला थोडं समाजातलं कळतं. अनेक गोर गरीब हजारो लोक गरीब श्रीमंत येत असतात, कुठला तर निर्णय घ्यायचा असतो. मी माझ्या काय असेल ते माझं सायकोलॉजी झालेलं आहे,
मला भगवंताचं सर्व शास्त्राचा अभ्यास माझा झालेला आहे. वा. मी शास्त्र पंडित आहे असं म्हणणार नाही, मी कुठला तत्वज्ञानी म्हणणार नाही, पण एक 100 एक तर थोडं कळतं. 100. तर मला शास्त्रच पाठ पाहिजे, संस्कृत पाठ पाहिजे असा काही विषय नाही. एक योग्य मार्ग देण्याचा, सल्ला देण्याचा मी काम करतो, तो सल्ला त्यांचा पूर्णतच नेतो. भगवंत काशीलिंगाच्या मी चरणाची धूळ आहे. ते परमेश्वर अतिशय उग्र असल्यामुळं, कडक असल्यामुळं वाईट मार्ग काय तिथं चालत नाही. त्यामुळे तिथं शासन एक निगेटिव्ह काय केलं तर निगेटिव्ह आपल्याला दंड काय भेटतो. चांगलं वागलं, भक्तिमार्ग केलं तर आपल्याला सर्व कामे, आपली इच्छा मनोकामना अक्षरशः पूर्ण होतात. त्यामुळं भक्तांना त्याचं गुण येतो व परमेश्वर आणि त्यांचं कर्मामुळं आणि त्यांच्या मेहनतीमुळं कामं होतात. पण नाव माझं गाजतं, माझं डंका वाजतं, ह्याचं श्रेय मला घेत नाही. त्या सर्व भक्तांनी ठेवलेल्या श्रद्धेला, भक्तांनी ठेवलेल्या त्या परमेश्वराच्या विश्वासाला, आणि ही सगळं भक्तीचा विषय आहे साहेब. तर तुम्ही बघितलं, सोनूदेवांना मी एक प्रश्न विचारला होता की एखाद्या भक्ताचं काम झालं आणि त्या भक्तांनी जर तुम्हाला सांगितलं तर त्याचं श्रेय तुम्ही कुणाला घेता किंवा तुम्ही त्यावर काय बोलता. तर सोनूदेवांनी सरळ आणि स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे, एक श्रद्धा, त्याची देवावरची भक्ती ही कामाला येते. आणि दुसरी गोष्ट, मी त्याला कुठलाही मंत्र देत नाही किंवा त्याला कोणताही अंगार भांडारा देत नाही. फक्त विषय एवढाच आहे की त्याचं कर्म, मेहनत करत राहा, तुला फळ भेटेल, हे श्रीसिद्ध सोनूदेवाकडून संदेश दिला जातो आणि त्यावर त्यांचं काम होतं. आणि त्याचं श्रेय ते भक्त लोक श्रीसिद्ध सोनूदेवांना देतात. बाकी कोणतीही लोबाडगिरी आणि भोंदगिरी इथं चालत नाही, हे यांच्या प्रश्नातून आपल्याला समजलेलं आहे. तर आता आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडं. तिसरा प्रश्न सोनूदेव माझा तुमच्यासाठी, मला सांगा, आता महाराष्ट्रामध्ये मी बरेच भोंदगिरी लोक करणारी बघितलेत. महाराज बघितले, ढोंगे महाराज बघितले, अंगारा दिला, काय एखादी उदीची पुडी दिली, जा तुझं काम होईल, मग त्या भक्ताकडून लाख रुपये घे, 2 लाख रुपये घे. अंधश्रद्धेखाली बरेच लोक असे भोंदगिरी करत फिरतायत. आणि ते भोंदगिरी म्हणजे ती टिकत पण नाही, ती समोर पण यायला लागली लोकांच्या. काही लोकांना डायरेक्ट पब्लिकने मारहाण पण केलेली आहे. तर अशा लोकांमुळं तुमच्यावर कोणत्या गोष्टीची टीका किंवा काय करण्यात आलेलं आहे का, किंवा ह्या लोकांमुळे तुम्हाला कधी काय त्रास झाला आहे का, अशा भोंदगिरी करणाऱ्या लोकांमुळं? मुळात संविधानाने, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दर्जा दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे. बरोबर. त्या बाबासाहेबांच्या वचनानुसार कुणालाही मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अंधश्रद्धा, श्रद्धा याबद्दल लोक टीका टिप्पणी सर्वांच्यावरच करत असतात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी पण सांगितलंय, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको. श्रद्धा डोळस असावी असा आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे. व छत्रपती शिवरायांनी पण आपल्याला तेच शिकवलेलं आहे. बरोबर. यांचाच आदर्श घेऊन गौतम बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, मानवतावादी परमेश्वर बघा, मानवात परमेश्वर बघा. परमेश्वर हा सगुण, साकार, निर्गुण, निराकार असतो. जो आपलं भलं करतो तो परमेश्वरच असतो. कोण परमेश्वर बघितलेला नाही आजपर्यंत. बरोबर. पण जो चांगलं समाजाच्या हिताचं काम करतो तो आपल्यासाठी परमेश्वर असतो, असं सर्वांनीच सांगितलेलं आहे. याच साधू संतांचा विचार करून मी श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. मी आजपर्यंत भक्तिमार्ग सांगत असताना कोणताही गंडा, दोरा, उतारा, धुपारा, बळी, बकरा, होम यज्ञ, व्रत वैकल्य करायला सांगत नाही. मी एवढंच सांगतो की आई वडिलांची सेवा करा, नीतिमत्तेने वागा, गर्वहंकार करू नका. आई वडिलांना पण मी उपदेश हा देतो की तुम्ही पण सुनाबरोबर, मुलाबाळाबरोबर चांगलं राहा, एक दुसरं करू नका. सगळ्यांनी तडजोड केली तर आपल्याला सुख मिळत जाईल. परमेश्वराची प्राप्ती करायला काय मंदिरातच, मठातच, मस्जिदीतच, चर्चमध्ये, विहारमध्ये जायची गरज नाही. बरोबर. परमेश्वराची प्राप्ती आपल्या हृदय मंदिर आहे. तुम्ही जसं वागणारा, जसं बोलणारा तसं पुढचा वागत असतो. त्यामुळं कुणावर अत्याचार, अन्याय करू नका. विषय आहे आता भोंदूगिरीचा. आज मी स्वतःला पण एक भोंदू आणि पापीच समजतो, कारण लोकांच्याकडून पाया पडणं मला पटत नाही. मी पाया पडून घेतोय, हे आता लोकांनी दिलेला अलंकार घालतोय, म्हणजे एक प्रकारचं मी भोंदूच आहे. पण मला अभिमान याचा वाटतो की मी कोणाचं आर्थिक शोषण करत नाही, मानसिक शोषण करत नाही, कोणाचं शारीरिक शोषण करत नाही. आमच्या मठात, प्रत्येक मठात 80% महिलांचं प्रमाण जास्त आहे. कारण परस्त्रीला आई समान माना, बहिणी समान माना, हा उपदेश आम्ही देतो, सर्वांना शिकवतो व आम्ही स्वतः तसं वागतो सुद्धा. त्यामुळे महिलांचा असणारा विश्वास, त्यामुळे हजारो महिला, मुली मठाच्या सेवेला आहेत. आज जर आम्ही चुकीचं असतं तर एकही महिला आमच्या मठात आली नसती. सर्व धर्माच्या, जातीच्या, 18 पगड 12 बलुतेदार समाजाच्या सर्व महिला पुरुष
आपल्या मठात येतात, कारण तिथं भोंदूगिरी काही नाही. बरोबर. कारण जे आता दान येतं त्यातील 1ही रुपया मी माझ्या स्वतःच्या खर्चासाठी प्रपंचासाठी वापरत नाही. जे माझं आयुष्य आहे ते आमच्या घरच्या शेतीवर अवलंबून आहे. जे दान मिळतं, दान काय एवढी येत नाही, कारण मठाद्वारे 21 समाजसेवा राबवली जातात साहेब. त्यात अन्नदान, गोसेवा, वृद्धाश्रम, अनेक लोकांना दत्तक घेतलेलं आहे मी. बरोबर. अनेक लोकांना, वृद्धांना जेवणानं दत्तक घेतलेलं आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असं ठेवतं. वेगवेगळे प्रसंग असतात, वेगवेगळ्या अपघातग्रस्तांना मदत करण्याचं काम करतं. त्यामुळं जो पैसा येतो तो सगळा समाजहितासाठी सर्व व्यवस्थापक राबवतात. जो येतो तो सगळ्या ट्रस्टवर हे होतं, अधिकृत ट्रस्टद्वारे कार्य होतं. नाही तर मला भेटण्यासाठी, मला ह्याच्यासाठी जी काही रक्कम दिली जाते त्याचा मी वापर करत नाही. त्यामुळे माझ्या अंतःकरणाला एवढंच वाटतं की समाजसेवेसाठी मी, माझ्या आईवडिलांनी मला वाहिलं आहे आणि कुठं तर बाबा 4 लोकांचं कल्याण व्हालं आहे. मी भारतीय संस्कृतीचा आदर करतो, शिक्षणाला पण महत्त्व देतो, संविधान कायदा मानतो, शूरवीरांचे, आपल्या साधू संतांचे विचार जपतो. त्यामुळे भोंदूगिरी मी कुठली करत नाही, पण मी स्वतः भोंदू आहे असं वाटतं. कारण पाया पडून घेणं आणि स्वतःचं एक 80 वर्षाची आजी येते आणि आपल्या पाया पडते, त्यामुळे अंतःकरणाला कुठं लागतं. बरोबर बरोबर. पण तिला नको म्हटलं की ती वाईट वाटतं. मग एक श्रद्धा आहे म्हणून पाया पडून घ्यायचं. पण मी कुठलाही दुखवत नाही, कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही. मग ते भोंदूगिरीचे प्रकार भरपूर होतात, त्यामुळं ती गव्हासंग खडे रगडले जातात. तशा प्रमाणात ते खरात प्रकरण झालं त्यावेळेला सगळ्याच महाराजांची चौकशी वगैरे झाली, तेव्हा आमचं सुद्धा चौकशी झाली. त्या चौकशीत आमचं सगळं क्लिअर झालं. आमच्यावर कोणताही आरोप नाही, कोणताही तक्रार नाही. जी काय आता लोक कमी वयात आमचं जास्त प्रस्त वाढलेलं आहे. गंडा दोरा उतारा धुपारा बैबकरा करणाऱ्यांचं धंदे बंद पडलेले आहेत. त्यामुळं कोणाला वाईट वाटतं, पुढे येऊन कोण बोलत नाही, कारण आम्ही सोडत नाही. कारण अन्याय केला तर तिथं प्रतिकार करा असं आंबेडकरांनी, छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्यामुळं जर कोण असं निगेटिव्ह बोलत असेल तर त्याला अधिकार आहे. पण आमचं काय चुकत असेल तर त्यांनी कानगड्डा धरावा, आम्हाला पायतानं मारावं, आम्हाला कुठलीही शिक्षा द्यावं, आम्ही ती शिक्षा भोगायला तयार आहे. पण आम्ही एक चांगलं कार्य करायला सगळ्याच भक्तांचं, सगळ्या लोकांचं पाठिंबा आहे. भोंदूगिरीला माझा विरोध आहे. माझ्यात काय चूक असलं तर ती भोंदूगिरी मी कमी करण्याचा प्रयत्न करेन, एवढंच मला सांगायचं आहे. तर खूप मोठं मन लागतं बघा की स्वतःला भोंदू म्हणून घेणं. तर त्यांच्या मनाला सुद्धा काही गोष्टी पटत नाहीत की एखादी स्त्री येऊन पायाला हात लावते किंवा एखादी वयोवृद्ध म्हातारी येऊन जर पाया पडत असेल. ते आत्ताच त्यांनी बोलून दाखवलं की मला ह्या गोष्टी पटत नाहीत. पण त्यांच्या मनाला कुठेतरी वाईट वाटतं की बाबा आम्ही देव समजून तुमच्या पाया पडतोय आणि तुम्ही पाया पडताना आम्हाला पाया पडू देत नाही. ह्या गोष्टी नको व्हायला म्हणून ते नाविलाजाने त्यांच्या पायाला स्पर्श करू देतात महिलांना. तर इतकं चांगलं काम आणि इतका चांगला संदेश किंवा इतकं चांगलं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आणि अशा गोष्टी जर एखाद्या दरबारामध्ये होत असतील किंवा एखाद्या मंदिरात होत असतील तर तिथं तीळ मात्र ही शंका घेऊन माणूस जाऊ शकत नाही की इथं भोंदूगिरी चालते. तर खूप म्हणजे तुम्ही सांगताना लोकांचं तर सोडा, लोकांना तर ते एकदम छानच वाटणार आहे. पण माझ्यासुद्धा मनाला स्पर्श करण्यासारखं उत्तर आणि स्पर्श करण्यासारखंच हे तुमचं पूर्ण वागणूक आहे. खूप छान वाटलं. तर आता आपण वळूया 4थ्या प्रश्नाकडं. सोनूदेवांना 4था प्रश्न विचारूया. तेव्हा मला सांगा, लोक म्हणजे बऱ्याच लोकांकडून मी असं ऐकलं की सोनूदेवाकडे गेल्यानंतर हे काम होतं. सोनूदेवांना जर आपण एखादा विषय सांगितला तर 100% तो मार्गाला लागतो. म्हणजे सोनूदेव देवच आहे, त्यांच्याकडं दैविक शक्ती आहे. मग असं काय आहे का दैविक शक्ती किंवा चमत्कार किंवा काय जादू बिदू तुम्हाला आहे काय तसं काय? साहेब तसं काय माझ्याकडे नेहमी पहिला पण सांगितलेलं आहे, मी कोणताही चमत्कार करत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे जे 7 नियम आहेत त्याचं मी काटेकोर पालन करतो. मी आजपर्यंत 102 जटा निर्मूलन काढलेले आहेत, म्हणजे जटा कापलेल्या आहेत. आणि 102 महिलांच्या जटा कापलोय, त्या एकाही महिलेला कुठलीही हानी पोचलेली नाही. हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे मी काम करतोय. आणि मी कसं म्हणू शकेल की माझ्याकडे दैवी शक्ती आहे? ही सगळी एक सकारात्मक ऊर्जा आहे. ती कुणाची आहे? काशिलिंग बीरदेवाची आहे, सुरवंतीच्या बाळाची आहे, मायवाच्या बंधुराजाची आहे, कामाबाईच्या भरतराची आहे, म्हणजे सिद्ध महालिंगराया, सिद्ध सूर्यापशिद यांच्या गुरुची, विठ्ठल बीरदेवाची आहे. ती एक सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी जी आपल्या मठात असते, ती आपल्या कर्माला गती देते, आपला आत्मविश्वास जागा करण्याचं कार्य करते. त्यातून त्यांची कामं होतात. त्या लोकांना सांगता की बाबा
दैविक शक्ती वगैरे हे काय नाही म्हणल्यानंतर ते पटत नाही लोकांना. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगितलं की ते पटतं की बाबा तू तुझं काम करत राहा, मी इकडं प्रार्थना मी करतो. प्रत्येक प्रबोधनात कोणा साहेब तेच सांगतो, मी देव नाही. पण लोक माझा फोटो घरी पुजतात, लोक माझं स्टिकर गाडीला लावतात, माझे नामस्मरण करतात, एक श्रद्धा. माझ्या भेटीसाठी श्रद्धा. म्हणजे त्यांना एक आत्म्याला त्यांच्या मनाला कुठं समाधान भेटतंय म्हणून हे सगळं चालू आहे. नाही तर दैवी शक्ती वगैरे लोक म्हणतात माझ्याकडं जादू आहे, माझ्याकडे चमत्कार करण्याची ताकद आहे, माझ्याकडे विद्या आहे, असं काय नाही, मी पुढचं मागचं जाणतोय. मला जसं भावतोय तसं मी पुढल्याचं बोलतोय. मग काय आता ते माहित नाही, ते पुढच्याचं ते सगळं खरंच होत असते. मला कोणतीही वाच्याशी दे नाही, लोक तसं म्हणतात. मला कुठलंही कळत नाही, लोक कळतंय म्हणतात. आता मी प्रबोधनात एखाद्याला शब्दाने मी बोललो आणि त्या मनात हे चालू आहे ते होत असतं, कारण मला ते सायकोलॉजी पण थोडी आहे, थोडं परमेश्वराची भक्ती आहे, त्यामुळे मला थोडं कळतं. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीवर मी जरा जास्त विश्वास ठेवतो. आणि परमेश्वराचा हे वाटवा, हे वेत, हे कांबळा, नागलबंद्या येत, ह्यो अडीच रेगेचा कांबळा, ह्यो अडीच रेगेचा वाटवा, ह्यावर विश्वास आहे. हीच सगळी आमची ताकद आहे. भगवंत काशीलिंग बिरेश्वराय नम ह्या मंत्रात जी ताकद आहे ती सगळ्या देवांच्या मंत्रात ताकद आहे. परमेश्वर आपला एकच आहे. पण हे सगळं मंत्र म्हणून ते काम होणार नाही ना. तुम्ही त्या लोकांना सांगता ना, मन एकाग्र करण्यासाठी मंत्र म्हणायचा आहे. एक सकारात्मक ऊर्जा, मनातलं टेन्शन घालण्यासाठी आपण मंत्र म्हणायचा आहे. कर्म केल्याशिवाय कोणतंही काम पूर्णत्वास जात नाही असं सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे, शूरवीरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे परमेश्वराची भक्ती करा. परमेश्वर आहे हे मी मानतो. परमेश्वर कोण मानत नसलं तर आपण माणसाला तर परमेश्वर मानावं, एवढाच विषय. मी दैवी शक्ती नाही हेच मला सांगायचं आहे. बघितलं मंडळी, सोनूदेवांचं स्वतःचं मत असं आहे की माझ्याकडे कोणतीही दैवी शक्ती नाही, माझ्याकडे कोणताही चमत्कार नाही, मी कोणतीही जादू करत नाही. लोकांना सांगतो फक्त देवावर विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमचं काम करत राहा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आणि याच गोष्टीवर, त्यांच्या मेहनतीवरच त्यांचं काम होतं. फक्त त्याचं श्रेय ते भक्तीपोटी आणि त्यांच्या श्रद्धेपोटी हे सोनूदेवाला देतात. आणि हे खूप म्हणजे मनाला भावण्यासारखं आहे. एवढं नाव कमवणं किंवा एखाद्याच्या मनावर एवढं अधिराज्य गाजवणं आणि एवढ्या लोकांच्या मनात श्रद्धास्थान आपलं स्वतःचं निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि हेच काम सोनूदेवानी केलेलं आहे. तर मग 5वा प्रश्न आपण सोनूदेवापाशी आता जाणार आहोत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये काय फरक आहे? श्रद्धा ठेवायची, अंधश्रद्धा ठेवायची, तुमच्याकडे आलेल्या लोकांनी श्रद्धेनं बघायचं की अंधश्रद्धेने बघायचं? किंवा तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? किंवा मला सांगा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये काय? मला सर्व भक्तजनांना सांगायचं आहे की श्रद्धा ही डोळस असावी, अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धेमध्ये काय येतं, सगळं शोषण होतं. आर्थिक असू दे, शारीरिक असू दे, मानसिक असू दे. तुम्ही गुरु करायला जाता व गुरुला समर्पण करता, मग गुरु त्या पद्धतीचा हवा ना. आमच्यावर विश्वास ठेवू नका, माझ्यावर स्वतःवर विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा. हे गुरु बाबा कोणत्या मापाचा आहे, कुठल्या म्हणजे विद्येचा आहे, मग विद्येचा म्हणजे हे खरोखरच नीतिमत्तेचा आहे काय? मी स्वतःवर माझ्यावर विश्वास ठेवून मला गुरु करा आणि श्रद्धा ठेवा असं म्हणणार नाही. तुमचं मनानं तर्क डोक्यानं लावा, डोळ्यानं बघा, कानानं ऐका, मग त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. अंधश्रद्धेनं आज कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. अंधश्रद्धे हे लिंबू टिंबू जे काय बळी बकरं करून आज लोकांनी लुटलं जाते, पैशाच्या नावावर लुटलं जाते, जे काय वगैरे करणे भानामती ह्याच्या नावावर भीती घातलं जाते. मग सगळंच असं तुम्ही श्रद्धा म्हणून धरला तर आपला तो विध्वंस आहे. मग असं गोरगरीब लोक असतात, अज्ञान लोक असतात, त्यांना आमच्यासारखे फसवतात. माझं मन हे एवढंच सांगायचं, बाबा श्रद्धा ठेवा. तुम्हाला काय असं काय करणे करून असं सगळं मारता येणार नाही, काय देव करून सगळं जिंकता येणार नाही. कुठं तर आहे शक्ती, त्याला काय आम्ही नाही म्हणणार नाही. काहीतरी थोडं 20-30% निगेटिव्ह पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळं नजरे जर येईल ह्या पद्धतीनं होतंय तसं, पण सगळंच अंधश्रद्धेनं चालणार नाही. त्या अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्यच मी मठाद्वारे करतोय. बरोबर. कुठंतरी लोकांचं प्रगती व्हावं, आपला देश महासत्ता व्हायला पाहिजे. मग असं अंधश्रद्धा धरलं तर कधी जाणार? त्यामुळं श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका, एवढंच सांगायचं. तर बघितलं, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. कोणत्याही गोष्टीची श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी, हे देवांचं मत आहे. आणि मग अशी पण तुम्ही ऐकलं तर हे त्यांचं बोलणं ऐकून मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या रस्त्यावरून किंवा दाखवलेला रस्ता, बोट धरून दाखवलेला रस्ता आहे. अगदी बरोबर. ज्या रस्त्यावर चालताना मला एक व्यक्ती दिसते, ती म्हणजे सोनूदेव. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे
चला मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 6वा घेऊन जाऊया थेट सोनूदेवांकडे. तर मला सांगा, आता कुठलेही भक्तिनिवास असो, भक्तिमय ठिकाण असो, राजकारणी माणूस असो, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री पाक, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो किंवा आपल्या भारताचे पंतप्रधान असो, टीका ही प्रत्येकावर होते. अगदी बरोबर. टीका करणारा एक प्रेक्षक वेगळा आहे, हो. विश्वास ठेवणारा एक प्रेक्षक वेगळा आहे. मग या टीका करणाऱ्या लोकांमध्ये किंवा या लोकांकडून कधी तुमच्यावर टीका झाली का, किंवा या टीका करणाऱ्या लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहेत का आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून? जिथं अन्याय साहेब होतोय तर ते आपण डोळ्यानं पाहत असलं आणि टीका जर करत नसलं तर ते चुकीचंच आहे. जर जिथं अन्याय व्हायला तर तिथं प्रतिकार आपण दिला पाहिजे, टीका टिप्पणी केली पाहिजे व आवाज उठवला पाहिजे. पण आमचं कार्य आध्यात्मिक कार्यातून समाजसेवा करण्याचं आहे, राष्ट्रभक्ती करण्याचा आहे, सर्व धर्म जाती धर्मांना एक करण्याचा आहे. खरा भक्ती मार्ग माणसात आहे, माणुसकी जात धर्म आहे हे सांगण्याचा आहे. त्यामुळं आमच्यापर्यंत आता कुठंतरी एक 100 कॉमेंटमध्ये एखादी कॉमेंट येत असेल, पण एक 99% टीका टिप्पणी आमच्यावर काय होत नाही. कारण सगळ्या जनमानसाला माहीत आहे की आम्ही काय कार्य कराले. आता एवढं चांगलं काम असल्यानंतर टीका होणारच नाही. हां, त्यामुळं दुसरा काय विषय नाही, टीका टिप्पणी करू देत, मूलभूत अधिकार आहे आपल्या घटनेचा. पण आम्ही चुकीचं कुठं नाही आणि नसणार. त्यामुळं कोण जर मुद्दामच टीका करत असलं तर आपण असं तो अन्याय खपवून घेणार नाही. जो चुकीचं वागल त्यावर टीका टिप्पणी करा, आम्ही चुकीचं वागल तर आम्हाला शिक्षा करा, आम्हाला ते मान्य आहे, एवढंच सांगायचं. आता परत एकदा या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राचे लाडके श्री सिद्ध सोनूदेव म्हणायला नको, यांच्या तोंडातून परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चाहूल किंवा यांचे विचार त्यांच्या तोंडातून येत आहेत असं दिसलं मला. कारण जिथं चुकीचं आहे तिथं टीका करा, जिथं चुकीचं नाही तिथं टीका करू नका. आणि हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. हो, बरोबर, अगदी बरोबर. आणि यांचं असं मत आहे देवाचं की जिथं मी चुकल तिथं तुम्ही माझ्यावर टीका करा, मला येऊन जाब विचारा. आणि जिथं मी चुकत नाही आणि तिथं जर माझ्यावर टीका होत असेल तर मग तेच आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी आम्हाला पण अधिकार दिलेला आहे, जसा तुम्हाला अधिकार दिला आहे तसा आम्हाला पण दिलेला आहे. तर त्याचा फायदा श्रीसिद्ध सोनूदेव सुद्धा घेऊ शकतात. अगदी बरोबर. चला तर मग आता 7वा आणि शेवटचा प्रश्न आपण श्रीसिद्ध सोनूदेवांना विचारतोय. देवा मला सांगा, एवढी मी ख्याती तुमची ऐकतोय, संपूर्ण महाराष्ट्रभर तुमचं नाव लौकिक झालेलं आहे, श्रद्धास्थान तुमचं एक नवीन निर्माण झालेलं आहे लोकांच्या मनामध्ये. म्हणजे खूप बऱ्याच लोकांजवळ मी बघितले जे लोक जातात त्यांची संख्या आहे बाबा एक 5, 10, 15, 20, 25, 50, 100 लोकांची संख्या असते. पण हजारो लाखो लोक आज तुमच्यावर श्रद्धा ठेवून तुमच्या जवळ येतात. ह्याचं कारण मला जाणायचं आहे, एवढी श्रद्धा तुमच्यावर कशी काय? आणि हे एवढं आता तुम्ही पूर्ण महाराष्ट्र राज्यभर तुमचे मठ आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, आणि इथंपर्यंत तुमचं सगळं अधिराज्य तुम्ही तुमचं राज्य असं पसरवत गेलेलं आहात किंवा तुमचं प्रेम त्या लोकांपर्यंत गेलेलं आहे. याचं कारण काय? एवढे लोक तुम्हाला जॉईंट होण्याचं कारण म्हणजे मग कुठेतरी मला असं वाटतंय मग खरंच काय जादूबिदू आहे का काय असं वाटायलंय मला आता. नाही साहेब, कसं आहे, आम्ही जे कार्य करतोय ते समाज हिताचंच करतोय. स्वतःच्या स्वार्थासाठी जर असतं तर ते लोकांना कळालं असतं की बाबा हे माणूस स्वतःसाठी मिळवाला आहे, स्वतःसाठी करायला आहे. आज आमचे आईवडील शेतात जातात, राबतात, आमचं शेती आहे भरपूर, त्यावर आमचं सगळं उदरनिर्वाह चालतो. मग मला 14-15 मठातलं किती उत्पन्न आलं असतं, मग मी घेतलो असतो तर ते माझं पण मग सगळं झालं असतं. पण मी तसं काय घेत नाही, ते लोकांना सगळ्यांना माहीत आहे ना. आणि मी काय उपदेश देतोय आणि तसंच मी आचरण करतोय. परस्त्रीला आई समान बहिणी समान माना, तसं मी मानतोय. पण व्यसन करू नका, आम्ही व्यसन करत नाही. आम्ही स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध आवाज उठवा, सर्व समानता पाहतोय. आम्ही कायदा माना म्हणतोय, संविधान माना म्हणतोय, लोकशाही माना म्हणतोय, तसं मानतोय. पण सर्व जाती धर्म समान ठेवा म्हणतोय. सर्व मुस्लिम समाज असू दे, ख्रिश्चन असू दे, बौद्ध असू दे, हिंदू असू दे, शीख असू दे, सर्व समाजातील लोक मठात येतात. वारू, मकनात, काशलिंग, बिरेश्वर भंडारा लावला जातो. तिथं सर्पाच्या रूपात देव तिथं असतो, अशी आमची श्रद्धा आहे, भक्तांची श्रद्धा आहे. मग एक मुक्या प्राण्याला अभिवादन करणं, त्याच्या पाया पडणं ही आपली भारतीय संस्कृतीत आणि सर्व जाती धर्मात सांगितलेलं आहे. बरोबर. त्यामुळं व्यसन करू नका, व्यभिचार करू नका, आपलं काय असतं ते सगळं भक्तिमार्ग ठेवा आणि हेडामकट्ट्यावर लोटांगण घ्या.
मठाची गुरुवार पौर्णिमेची वारी करा, चांगला उपदेश घ्या, कवन प्रबोधनातून चांगलं सांगितलं म्हणजे ह्या जातं, सगळ्या आलेल्याला गोष्टी करून- सगळ्याला पोटाला घातलं जातं. म्हणजे ह्या लोकांना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करून मनाला एक शांती मिळते हे समाधान, तुम्हाला माहिती समाधान, आहे. समाधान. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करायला लावता हो लोकांना. आता लोक म्हणतात तिकडं आलो मला मूल झालं, इकडं आलो माझं लग्न झालं, इकडं आलो माझं काम झालं. मलाच वाईट वाटतं बाबा म्हणजे काय घरात बसून ह्या गोष्टी त्यांच्याकडनं होत नाही, नाहीत. नाही, नाही, तिथं नाही, आल्यानंतर ते कुठेतरी त्यांचं मन त्या देवाच्या गोष्टीमध्ये रमून जातं, मन हा, एकाग्रता रमून होतं, म्हणून जातं. ह्या गोष्टी होतात. हा, मठात बरोबर. आलं की गोकुळात आल्यागत असं म्हणतात. बरोबर म्हणजे तिथे एनर्जीच तशी आम्ही तयार केलेली आहे. बरोबर. कारण तिथं वाढून मन परिवर्तन होतं. मन एक- परिवर्तन मन होतंय. परिवर्तन होतं. हे माझं काम होणार. मी सांगालो ना, शिक्षण घेतलेलं आम्ही पण आहे, आम्हाला सायकोलॉजी माहित आहे, आम्हाला लोकांच्या मनातलं सुख माहित आहे, त्यात आध्यात्मिक आम्ही सगळा अभ्यास केलेला आहे, बरोबर. सर्व संप्रदायाचा अभ्यास केलेला आहे. त्यातून आम्ही लोकांना एक मार्ग देतो. आता 80% पडले, त्याला कुठलं ऍडमिशन घ्यायचं कळत नसेल, त्याची माझ्यावर श्रद्धा आहे, तर त्याला बाबा डिप्लोमा कर, नाहीतर एक सायन्स कर, नाहीतर कॉमर्स कर, हेच एवढं सांगायचं आहे. त्याला कुठं आर्ट्सला टाकायचं नाही. आणि 35% पडल्यात त्याला कुठं डिप्लोमाला टाकून चालणार नाही. हेच आम्ही मार्ग देतो, मग त्यांची कामं होत असतात. तेवढाच विषय आहे. तर सगळ्या भक्तांना मला एवढंच सांगायचं आहे की परमेश्वर आपल्या हृदयात आहे. तुम्ही आम्हाला मानू नका, तुमच्या आईवडिलांनी माना, तुमच्या अंतःकरणानं तुम्हाला माना. एकदाच जन्म मिळतंय, त्याचं तुम्ही ह्या जन्मात सार्थक करा. अडचणी, इच्छा, आकांक्षा प्रत्येकाला असते साहेब, कुणाचंच इच्छा पूर्ण होत नसते. आज किती साधू संत आहे, त्यांचं किती काय संघर्ष आहे, त्यामुळे आपल्याला पण संघर्ष आहे. लोक तुम्हाला बदनाम करतील, चर्चा करतील, तुमचे विरोध करतील, तुम्ही डगमगू नका. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, मी कुठं चुकलोय काय. मग चुकला नसला तर भ्यायचा काय विषय नाही. आणि अन्याय कोणी जरी केलं तर ते खपवून घेऊ नका. तुम्ही अन्याय केलं तर तिथे प्रतिकार करा, एवढंच सांगायचं आहे. देव देव करत लय फिरू नका. माणूस माणसासंग प्रेमानं वागावं. वारल्यानंतर कोण कोणाचं नसतंय साहेब, बरोबर. त्यामुळे कोणाचं तटत पण नाही. त्यामुळे वारल्यानंतर 2 शब्द चांगलं निघाव, एवढंच बघा. आपलं संस्कृती टिकाव, जाती धर्म एक व्हाव, खऱ्या भक्तीला तुम्ही जागा, एवढाच विषय करायचा आहे. तर बघितलं मित्रांनो, एवढं छान असा विचार सोनूदेवांचा आहे की सर्व जातीचे लोक, 18 पगड जातीचे लोक यांच्या मंदिरात यावं, यांची इच्छा फक्त एवढीच आहे की तिथं आल्यानंतर मी लोकांचं मन परिवर्तन करतो आणि ते मन परिवर्तन झाल्यानंतर त्यांच्या कामाला एक दिशा, नवीन दिशा येते. तर तिथे गेल्यानंतर काम होत नाही, तर तिथे गेल्यानंतर त्यांचं मन परिवर्तन मी करतो आणि ते मन परिवर्तन केल्यानंतर त्यांच्या कामाला एक दिशा भेटते किंवा त्यांचं काम सत्याच्या दिशेने चालतं किंवा काम होण्याच्या मार्गाला त्यांचं येतं. आणि त्याचं श्रेय भक्तिरूपी किंवा एक श्रद्धेपोटी ते सोनूदेवांना देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, कोणतंही पाप करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला आत्ताच सोनूदेवाने दिला की श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका, आईवडिलांची सेवा करा. आणि आईवडिलांसाठी पण त्यांचा एक सल्ला आहे किंवा आईवडिलांना पण त्यांना काहीतरी सांगायचं की बाबा प्रत्येक आईवडिलांनी आपल्या सोनासोबत कसं वागलं पाहिजे, आपल्या मुलासोबत कसं वागलं पाहिजे, आपलं काही चुकतंय का, ह्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. इतके चांगले विचार श्री सिद्ध सोनूदेवांचे आहेत. म्हणूनच आज अखंड महाराष्ट्रभर त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे. लोकांनी त्यांच्यावर श्रद्धा ठेवलेली आहे. आणि खरंच मलाही पब्लिक तुम्हाला सांगायचं आहे की अशा लोकांनाच साथ द्या, ज्यांच्या कामातून समाजसेवा घडते, समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची वृत्ती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि आपल्याकडूनही काही गोष्टी समाजासाठी होत आहेत का, हे होण्यासाठी सुद्धा ती लोकांचं मन परिवर्तन करतात, लोकांच्या मनामध्ये ती इच्छा जागृत करतात. खूप चांगले विचार श्री सिद्ध सोनूदेवांचे आहेत. आणि मला असं वाटतं की आज मी ही मुलाखत घेऊन काही चुकीचं केलेलं नाही आहे. आणि मी असं म्हणणार पण नाही की मग चला भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये, कारण ही माझी पहिलीच मुलाखत आहे. मी पहिल्यांदाच मुलाखत घेतलेली आहे. आणि मुलाखत घेण्याचं कारण एवढंच आहे की श्री सिद्ध सोनूदेव हे काय आहेत हे मला तर जाणून घ्यायचंच होतं, पण मला महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगायचं होतं आणि दाखवून द्यायचं होतं की श्री सिद्ध सोनूदेव हे कोण आहेत, काय आहेत आणि त्यांचं काम काय आहे. तर हा व्हिडिओ जितक्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येतोय तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. हा व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलला आपण प्रसारित करतोय, याची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. धन्यवाद. धन्यवाद.